मी प्राजक्ता तांडेल. महामुंबईमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. मुख्यमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच. फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा. बावनकुळे यांचं वक्तव्य. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी अजित पवार गटही आशावादी. झटून काम करण्याचा निर्धार. विठ्ठल असणारे शरद पवार अचानक हुकुमशहा कसे झाले? आव्हाडांचा अजित पवार गटाला सवाल. तर पक्ष बांधणीत आमचाही खारीचा वाटा. भुजबळांचं विधान. नवाब मलिक अजित पवार गटातील 42वे आमदार. निवडणूक आयोगात अजित पवार गटाचा दावा. तर मलिकांना जेल बाहेर काढण्यामागे अजित पवार असल्याची चर्चा. अजित पवारांच्या बॅनरवरून शरद पवारांचा फोटो गायब. काकांऐवजी यशवंतराव चव्हाणांचा फोटो. फडणवीस मदारी ते डमरू वाजवतायत. इतर दोघे नाचतायत. राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात. राऊतांच्या टीकेनंतर तापलं राजकारण. संताजी घोरपडे कारखाना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी हसन मुश्रीफांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. पीएमएलए कोर्टाचं निरीक्षण. मुश्रीफांना हटवण्याची विरोधकांची मागणी. ठाण्यात शिवसेना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले. ठाकरे गटानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात राडा. कार्यक्रमस्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. नवी मुंबईत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन नायजेरियन ड्रग्ज तस्कर फरार. तस्करामागे पळताना पोलिसांची दमछाक. आणि हमासच्या रॉकेट हल्ल्यानंतर आणीबाणी लागू. इस्रायलकडून जोरदार प्रत्युत्तर. 198 जणांचा मृत्यू तर हजारो जखमी. आणि आता महामुंबईमध्ये मुंबई आणि परिसरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत. तर सुरुवात करूयात ठाण्यापासून. ठाण्याच्या हाजुरी परिसरात शिवसेना आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय. ठाकरे गटाच्या होऊ दे चर्चा या कार्यक्रमादरम्यान दोन्ही गट आपसात भिडले. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एकनाथ शिंदेंवर आरोप करतानाच त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि यानंतर हाजुरीमध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय. मुंबईच्या दिंडोशीतील प्रभाग क्रमांक 39 मधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. राज्य सरकारच्या कामांच्या धडाक्यामुळे शिवसेनेसोबत कार्यकर्ते जुडतायत अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आणि यावेळी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली आहे. काही लोक फक्त फेसबुकवरून सरकार चालवत असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबई महापालिकेतले 35 नगरसेवक शिवसेनेत सामील झाले होते. आज विनया विष्णू सावंत या 36व्या नगरसेविका आज शिवसेनेमध्ये सामील झालेल्या आहेत. मी त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि इतर अनेक पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षातले पदाधिकारी देखील शिवसेनेमध्ये आलेत. मी त्यांचंही सगळ्यांचं स्वागत केलं आहे. काही लोक म्हणतात घरात बसून सरकार चालवता येतं, परंतु फेसबुक चालवून फेसबुकवरून महापूर कमी करता येत नाही. तिथे जावं लागतं. इर्षाळवाडी असेल, इतरही काही दुर्घटना झाल्या त्या ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा यंत्रणा अलर्ट होते, यंत्रणा काम करते, लोकांना त्याचा फायदा होतो, लोकांचे जीव वाचतात आणि म्हणून आपण जातो. आणि फक्त फेसबुक लाईव्ह करत बसलो तर कसा न्याय मिळणार? गोरेगाव आगीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. रहिवाशांना संसार उभे करण्यासाठी तातडीनं 50,000ची मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले. एसआरए इमारतींना संकटकालीन मार्ग म्हणून बाहेरून लोखंडी जिने बसवण्यासाठी धोरण करण्याबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी सूचना केली आहे. त्यांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या सगळ्या म्हणजे एसआरएच्या आणि महापालिकेच्या त्या सोडवल्या. अतिशय समाधानी
आणि आनंदी होऊन ते सर्व गेले. आणि काही निर्णय आपण घेतलेले आहेत की SRAच्या ज्या इमारती आहेत, या इमारती ज्या जुन्या इमारती आहेत 6-7 मजल्यापर्यंतच्या, त्यांना जी एखाद्या वेळेस आगीची दुर्घटना घडली तर स्टेअरकेसने खाली येता येत नाही, मेन स्टेअरकेसने, त्यावेळेस त्यांना बाहेर पडण्यासाठी मागच्या बाजूने किंवा साईडने एक स्टील किंवा लोखंडी जिना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस मदारी असून ते वाजवतायत आणि इतर दोघे नाचतायत असा टोला लगावलाय. सरकारच्या नाड्या दिल्लीमध्ये असल्यामुळे वारंवार दिल्लीला जावं लागतंय असा हल्लाबोल देखील राऊतांनी केलाय. राऊतांच्या टीकेला प्रवीण दरेकर यांनी खरपूस उत्तर दिलंय. हा देवेंद्र डमरू वाजवतायत, डमडम डमडम डमडम, आणि 2 बंदर नाचतायत. दुसरं यांच्या हातात आहे काय? नाच मदारी. मदारी म्हणजे उद्धव ठाकरे आणि 2 माकडं म्हणजे स्वतः संजय राऊत व आदित्य ठाकरे. कारण त्यांच्या मरकट लीला आणि माकड कथा रोज माध्यमांसमोर सुरू असतात आणि म्हणून कदाचित संजय राऊतांचं असं वक्तव्य आलं असेल. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांना समज दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावं आणि एकनाथ शिंदे यांनाच राज्यात ठेवावं असं विधान शिरसाट यांनी केलं होतं. शिरसाट यांच्या या विधानामुळे महायुतीतील नेते नाराज असल्याची माहिती मिळते. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत शिरसाट यांना याबाबत समज दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही शिरसाट यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्लीला जावं की महाराष्ट्रात राहावं हे सुचवण्याचा अधिकार संजय शिरसाट यांना नाही. त्याच्यामुळं त्यांनी आपल्या क्षमतेत बोलावं. मी अवकातीत बोलत नाही, कारण ते आमच्या सहयोगी पक्षाचे आमदार आहेत आणि आमचं दिल्लीचं नेतृत्व सक्षम आहे. देवेंद्रजींनी महाराष्ट्रात राहायचं की दिल्लीत जायचं ते ठरवतील, परंतु आम्हा कार्यकर्त्यांना देवेंद्रजी महाराष्ट्रातच हवेत. राज्यातील सत्ताधारी महायुतीतील नेत्यांमध्ये भावी मुख्यमंत्री पदावरून सुरू झालेली रस्सीखेच संपण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांचं नाव पुढे येत असतानाच आता राष्ट्रवादीनं अजित पवार सीएम व्हावेत अशी इच्छाच भर सभेत बोलून दाखवली आहे. अजित पवारांना सीएम करण्यासाठी जोमानं कामाला लागण्याचे आदेशच कार्यकर्त्यांना नाशिकच्या सभेतून देण्यात आलेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. पण सगळे म्हणतात की दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे, दादा मुख्यमंत्री कसे होणार? त्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. स्टेजवर असलेले सगळे लोक, त्यांना काम करावं लागेल. आणि आज असलेला 45चा आकडा जो आहे हा 80-90 वर नेऊन ठेवला पाहिजे आमदाराचा. त्यावेळेला दादा मुख्यमंत्री होतील. त्यावेळेस त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला झटावं लागेल, काम करावं लागेल. दादांनी काही मागितलं का नाही मागितलं, पण मी सकाळपासून पाहिलं प्रत्येक ठिकाणी दादांचं स्वागत झालं. तिथं प्रत्येकानं सप्तशृंगीला एक मागितलं का दादा मुख्यमंत्री व्हावेत. आपण सुद्धा सगळ्यांनी साकडं घालू, दादा मुख्यमंत्री झालेच पाहिजे. निवळ साकडं घालून चालणार नाही, तर आपल्याला तेवढं झटावं लागेल, लोकांपर्यंत जावं लागेल. आता जी सत्तेत सहभागी असणारी मंडळी आहे त्यांना माझा एवढा सल्ला आहे की कोणाला मुख्यमंत्री व्हायचं आहे, कोणाला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, आणखीन काय त्यांना मंत्री व्हायचं असेल, सत्तेमध्ये एकत्र असताना काही विधानं आपण काही विधानं करण्यापूर्वी काही मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटासोबत 41 आमदार आहेत. त्यांची नावं मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये देखील झळकली. मात्र एक नाव या यादीमध्ये नव्हतं. ते नाव आता 42व्या क्रमांकावर आहे. पाहुयात त्याविषयीचा हा रिपोर्ट. सोशल मीडियात अजित पवार गटाच्या या 41 आमदारांची यादी व्हायरल झाली होती. तर निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणीत अजित पवार गटानं वेगळाच दावा केलाय.
41 नव्हे तर 42 आमदार आपल्या बाजूने असल्याचा दावा करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 53 आमदारांपैकी 42 आमदार आमच्या पाठीशी असल्याचा दावा अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आला होता आणि ते 42वे आमदार म्हणजे नवाब मलिक असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे। तर ही माहिती प्रसार माध्यमांमधूनच मिळाल्याची प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली आहे। आमच्याकडे अजून ती माहिती नाही आहे, ते त्यांना प्रसार माध्यमांशी बोलण्यास मज्जाव कोर्टाने केलेला आहे, त्यामुळे ते काही बाहेर बोललेले नाही आहेत। त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते काय आम्ही अजून ऐकलेलं नाही आहे। मला या सगळ्याबद्दल मला आता कोणाच्या गटात आणि कोणाला पाठिंबा देतं आता हे दूरची गोष्ट आहे। ऑलरेडी सुनावणी सुरू झालेली आहे, आता कोणाकडे याच्यावर काही चर्चा करण्यात अर्थ नाही। नवाब मलिकांना तुरुंगातून बाहेर काढण्यामागे अजित पवार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। गोवावाला कंपाऊंड मधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांना ईडीनं 23 फेब्रुवारी 2022 ला अटक केली होती। त्यानंतर नवाब मलिकांना 11 ऑगस्ट 2023 ला जामीन मंजूर झाला। जामीन मिळाल्यानंतर नवाब मलिकांनी त्यांच्या आधीचा आक्रमकपणा सोडून दिला। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नवाब मलिक भाजपच्या नेत्यांवर तिखट टीका करत होते, पण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नवाब मलिकांची सगळी भूमिकाच बदलल्याचं स्पष्ट होत आहे। नवाब मलिकांची जामिनावर सुटका झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे नेते त्यांच्या भेटीला गेले होते। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही त्यांची भेट घेतली होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट नवाब मलिक त्यांच्याच बाजूने असल्याचा दावा करत होते, पण 42व्या आमदाराच्या निमित्ताने अजित पवारांनी नवाब मलिकांना त्यांच्या गटात सामील करून घेतल्याचं स्पष्ट झालेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मुंबईतील कांजूरमार्ग इथल्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। शिवसेनेकडून डम्पिंग ग्राउंड बंद करण्याच्या खरतर मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेनेकडून पूर्व द्रुतगती मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। कांजूरमार्गामधील डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांना त्रास होत असल्याने नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या, मात्र तरीही डम्पिंग ग्राउंडचं स्थलांतरण न झाल्याने शिवसैनिकांनी आंदोलन केलं। मुंबईत शिवसेना ठाकरे गटानं आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। म्हाडाच्या इमारतींवरून शिवसेना आक्रमक झाली आहे। नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात। मुंबईतील म्हाडाच्या तब्बल 388 इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत। मुख्यमंत्र्यांनी अद्याप सुधारित धोरण जाहीर केलेलं नाही, त्यामुळे रहिवासी नाराज झाले। रहिवाशांची नाराजी सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता शिवसेना ठाकरे गटाकडून सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे। विकास नियंत्रण नियमावलीचा लाभ देऊन इमारतींचा पुनर्विकास करावा अशी मागणी केली जाते। सुधारित धोरण लवकरच जाहीर केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात दिलं होतं, पण त्या आश्वासनाचा विसर पडल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये यावरती चर्चा उपस्थित केली आणि सरकारला विनंती केली की या धोरणाचा जरा पुनर्विचार करा आणि 33/7च्या सवलती या 33/24च्या धोरणामध्ये आपण आणा। अशा प्रकारच्या जवळजवळ 450 ते 500 सूचना यापूर्वी या धोरण जाहीर झाल्यानंतर ऑब्जेक्शन सजेशनमध्ये आल्या होत्या, परंतु सरकारने गांभीर्याने घेतलं नाही। शिवसेना ठाकरे गटानं दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर सत्ताधाऱ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे। प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने त्याच्या पक्षाचं कार्य करत असतो, राबवता आहे त्यांनी ते राबवावं, त्याच्याबद्दल कोणाचं काही दुमत नाही आहे। आता आम्हाला असं वाटतं की मजूर फेडरेशनच्या की जमा झाल्या पाहिजे, ते एकाच घरात नको, तर त्याच्याकरता मी पण आंदोलन करणार आहे। शेवटी आंदोलन करणं हा माणसाचा स्वभाव आहे, माणसाच्या शरीरात आंदोलन असलं पाहिजे। मुंबईतील सर्वसामान्य रहिवाशांना म्हाडाचा मोठा आधार आहे, त्यामुळे म्हाडाच्या 388 इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली निघणं गरजेचं आहे, तरच तिथल्या रहिवाशांना सुरक्षित निवारा मिळू शकेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। झाड का तोडलं असा जाब विचारल्यानं संतप्त झालेल्या तिघांनी एका 70 वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण केली आहे। मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। नालासोपारा पश्चिम इथल्या यशवंत एम्पायर सोसायटीच्या 9व्या मजल्यावरील रहिवासी मधाजी नागरे यांना ही मारहाण करण्यात आली। जखमी नागरे यांच्यावर उपचार सुरू असून या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आहे, मात्र या घटनेनं संताप व्यक्त केला जातोय।
5 वर्षाचं झाड होतं ते. म्हणजे असं काही मोठं काही हे नव्हतं का मोठं एखादं पडण्यासारखं झाड किंवा काय आले होते ते 3-4 होते. आणि झालं कधी हे? 6-6:30च्या दरम्यान काल संध्याकाळचं. झाड कधी तोडलेलं? झाड त्याने अगोदरच तोडली 1-2 दिवसापूर्वी. ते काय मला माहिती पण नाही. मी आपलं बघितलं तेव्हा विचारायला गेलो. महादेव बॅटिंग ॲप प्रकरणात ईडीकडून कारवाई सुरू आहे आणि या प्रकरणी बॉलिवूडमधील एका प्रोडक्शन हाऊसवर ईडीनं छापा मारल्याची सूत्रांची माहिती आहे. अंधेरीतील कुरेशी प्रोडक्शन परिसर आणि इतर 5 ठिकाणांवर छापे मारल्याची माहिती आहे. या प्रोडक्शन हाऊसला चित्रपट बनवण्यासाठी महादेव ॲपचं प्रमोटर सौरभ चंद्रकार आणि रवी उत्पल यांच्याकडून पैसे मिळाले होते. कुरेशी प्रोडक्शन मोठ्या बॉलिवूड स्टार सोबत एक बिग बजेट ऐतिहासिक चित्रपट बनवत असल्याची माहिती आहे. तसंच एक प्रादेशिक चित्रपट देखील बनवत असून तो इतर भाषांमध्ये देखील डब केला जाणार असल्याची माहिती आहे. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.